झाला? सिल्वर बेबी बोलून झाला ना? अब कल हुआ फार्मूला मेथड, है ना? क्वाड्रेटिक इक्वेशन को हमने फार्मूला मेथड से सॉल्व किए। इसके पहले हुआ कंप्लीटिंग स्क्वायर मेथड और इसके पहले हुआ, यानी हमने देखा कि क्वाड्रेटिक इक्वेशन को 3 मेथड से सॉल्व किया जाता है। क्वाड्रेटिक इक्वेशन को कितने मेथड से? 3 मेथड से। 3 मेथड से। तो पहला मेथड कौन सा था? दूसरा मेथड और तीसरा मेथड फार्मूला मेथड। ओके, अब नेक्स्ट टॉपिक है, नेक्स्ट टॉपिक राइट। प्रैक्टिस सेट है तुम्हारा 2.5। तो यहाँ पे नेक्स्ट टॉपिक है तुम्हारा डिस्क्रिमिनेंट। ये लिख दो हेडिंग, डिस्क्रिमिनेंट। ये हेडिंग लिख दो, डिस्क्रिमिनेंट। तो इसका फार्मूला रहता है डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेयर माइनस 4ac। डिस्क्रिमिनेंट में फार्मूला रहेगा डेल्टा इज इक्वल टू, जो ट्रायंगल टाइप है उसको बोलना है डेल्टा। डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेयर माइनस 4ac। जला लिहून झाला फार्मूला? तो हमने लिख दिया डिस्क्रिमिनेंट, और डिस्क्रिमिनेंट के लिए फार्मूला है डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेयर माइनस, यानी हमें डिस्क्रिमिनेंट निकालने के लिए अगर हमें फाइंड द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट ऐसा क्वेश्चन है, तो डिस्क्रिमिनेंट निकालने के लिए फार्मूला है। इसका मतलब फार्मूले में ए बी है, बी है और सी है। इसका मतलब तुम्हारे पास रहेगा क्वाड्रेटिक इक्वेशन। जब तक क्वाड्रेटिक इक्वेशन नहीं रहेगा तब तक ए बी सी का वैल्यू नहीं मिलेगा। का मतलब है? क्योंकि उसका जनरल फॉर्म ही वो है ना। क्वाड्रेटिक इक्वेशन का जनरल फॉर्म क्या है? तो फिर यहाँ पे क्वेश्चन लिख दो, क्वेश्चन लिख दो, फाइंड द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट। फाइंड द वैल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट। नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेयर प्लस 7x माइनस 1 इज इक्वल टू 0। एक्स स्क्वेयर प्लस 7x माइनस 1 इज इक्वल टू 0। जरा हाँ लिसन, सिंपल प्रॉब्लम है ये, डिस्क्रिमिनेंट निकालना। संभाजी महाराजाचे नातू कसे मागे गेले आहेत? इकडे या, रायगडावर या लवकर, रायगडावर या, नाही तर उभ्या तलवारीवर बसवेन। लिसन, काऊन त्याला सीट ग्रहण करू नाही दिले का तुम्ही? तुम्ही तिकडे सरका, तिकडे तुम्ही भिंतीच्या बाहेर गेले तर चालेल, पण ते बरोबर पाहिजेत। हाँ लिसन, हाँ तो हमारे पास क्वाड्रेटिक इक्वेशन है, डिस्क्रिमिनेंट निकालना है। तो देखो हम ये आंसर में क्या लिखेंगे, लिखना नहीं कुछ भी, हम ये आंसर में लिखेंगे द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन है तुम्हारे पास, बोलो कौन सा है? इसका कंपैरिजन करेंगे हम, कंपेयरिंग करेंगे, कंपेयरिंग विथ, बोलो किसके साथ करेंगे? तो हमें वैल्यू मिलेगा, वी गेट ये इज इक्वल टू, इतना हो गया। अब हम यहाँ पे लिखेंगे, हम यहाँ पे लिखेंगे डिस्क्रिमिनेंट।
डिस्क्रिमिनेंट यानी डेल्टा और उसका फार्मूला ऐसा लिखेंगे। तो यहाँ पे फिर डेल्टा इज इक्वल टू बी का वैल्यू बताओ, बी का वैल्यू 7, तो यहाँ पे हम लिखेंगे 7 का स्क्वायर -4, ये का वैल्यू सी का वैल्यू -1, ये माइनस माइनस यहाँ पे लिखेंगे 49, यहाँ पे लिखेंगे 4, कितना हुआ 53, कितना हुआ ही 53 कोणाची व्हॅल्यू होय हे 53 कोणाची व्हॅल्यू आहे युनिटी ऋतुजा ही डेल्टा व्हॅल्यू कोणाची आहे सॉरी 53 कोणाची व्हॅल्यू आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढल्या कोणाची काढल्या चला लिहा लवकर नेक्स्ट प्रॉब्लेम ट्वाइस वाई स्क्वेयर -7y + 2 = 0, ट्वाइस वाई स्क्वेयर -7y + 2 = 0। झाला हां तुम्ही सांगा आता बघा इकडे लिहायचं नाही तुम्ही बताना हो गया लिख के क्या क्या लिखना है वो बताओ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असा लिहायचा इज गिवन क्वाड्रॅटिक गुगल माटे इकडे बाय गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज बताओ = 0। बाद में हमें लिखना पड़ता है कंपेयरिंग जला कंपेयरिंग विथ किसके साथ जला पाय त्या बेबी नंतरले पायदे पायदे लिहून राहिली अंबा देवी झोंबली असेल तिच्या हाताले तिच्या हात असा लोर लोर कापत असेल मड्डी सारखा तो मड्डीचा हात असा लोर लोर कापते 10 रुपयाच्या वेळेस तर तिला असा सूट 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 काही तर होत असेल केव्हा लिहू अंबादेवीचा भूत उतरावं लागल जरा वी गेट इथे भूत जमला तिचा भूत लागल ना इकडे आम्हालाच जरा वी गेट सांगा ये = 2 C = 2 जला हाँ अब हम वैल्यू निकालेंगे किसका डिस्क्रिमिनंट त्याला कशाने डिनोट करायचा इथे का लिहायचा b² - 4ac डेल्टा इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे तुमच्याजवळ -7 चा होल स्क्वेअर नंतर -4 ये 2 c ची व्हॅल्यू किती आहे 2 झाला असा मायनसचा स्क्वेअर ऑलवेज का होते मायनसचा स्क्वेअर प्लस होते तो प्रदीप सांगते चिरकून मायनस न किती होतील ते 16 49 मधून 16 काय झाला मायनस तर किती राहील रे इथे राहील 3 आणि इथे किती राहील 3 ही झाली व्हॅल्यू डेल्टा आणि डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट लिहा लवकर तर परदूपचा लिहून झाला परदूपचा त्याला जमलायचे कवट्या महाकाल त्याच्या हाताला कवट्या महाकाल अमून आला का अमून रे तो कोडी आहे म्हणजे हा क्वेश्चन इजी आहे ना हा याच्यावरचा होमवर्क लिहायचा m² + 2m + 9 = 0 डिस्क्रिमिनंटचा होमवर्क सेकंड लिहा
एक्स स्क्वायर प्लस 2x माइनस 9 इज इक्वल टू 0. ट्वाइस एक्स स्क्वायर माइनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. झाला ना. एक लास्ट लिया एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. लिहा लवकर. लिहून झाले होमवर्क. पॉज कर. नेक्स्ट लिया नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स. चला लिया. नंबर फर्स्ट, if delta is equal to b square minus 4ac is equal to 0. if डेल्टा म्हणजेच कोण बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0, कॉमा देऊन खाली लिहायचा. देन रूट्स ऑफ quadratic equations. Roots of quadratic equation are equal. लिखते समय याद करते जाओ, लिहितानाच पाठांतर करायचा. स्पीड न पाठ करा. इफ डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्याला म्हणायचा रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर इक्वल. चला नेक्स्ट नंबर 2 लिहायचा. इफ डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे तो असा वाचा, ग्रेटर दॅन 0, बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0, कॉमा देऊन खाली लिहाल. देन the roots of quadratic equation इथे एक काम करायला, इथे आर इक्वल रियल अँड इक्वल लिहायचा. रियल अँड इक्वल असं लिहा. पहिल्या याच्यामध्ये इक्वल लिहिलाय ना, फक्त रियल अँड इक्वल लिहा. आणि इथे लिहायचा आर रियल अँड unequal. Real and unequal. b square minus 4ac greater than 0. Then roots of quadratic equation are real and unequal. दोनही सेंटेन्स 2 मिनिटांमध्ये पाठ करा लवकर. चला हाँ, सबसे पहले हमने लिखा, पहले डिस्क्रिमिनेंट हुआ, अब नेचर ऑफ द रूट.
नेचर ऑफ रूट में बी स्क्वायर माइनस 4ac यानी डेल्टा, तो पहला रूल था बी स्क्वायर माइनस 4ac यानी डेल्टा का वैल्यू अगर जीरो है, जीरो मिलेगा, तो हम बोलेंगे द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल एंड इक्वल, रियल एंड इक्वल लिखेंगे। बाद में अगर बी स्क्वायर माइनस 4ac का वैल्यू अगर क्या मिलता है, ग्रेटर, जीरो से अगर ग्रेटर मिलेगा, तो हम उसको बोलेंगे रियल एंड अनइक्वल। पहले रियल एंड इक्वल, नंतर रियल एंड अनइक्वल, उसके बाद में थर्ड लिख दो, इफ बी स्क्वायर माइनस 4ac लेस देन जीरो, जीरो से लेस देन, जीरो से लेस देन यानी कौन सा वैल्यू रहेगा, माइनस, माइनस जो भी वैल्यू माइनस रहेगा उसको बोलेंगे लेस देन जीरो। परदुप आयुष लिहून झाला का रे, मायनस जी व्हॅल्यू मायनस राहील त्याला म्हणायचा लेस दॅन झिरो। बेबी सिल्वर काय म्हणायचा, तो जीरो से जो वैल्यू लेस देन रहेगी यानी लेस देन जीरो है, लेस देन जीरो किसको बोलेंगे, अना किसको बोलेंगे रे, अना का, हाँ, इफ बी स्क्वायर माइनस 4ac लेस देन जीरो, उसके बाद में लिख दो देन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल, इसको लिखेंगे आर नॉट रियल, रियल एंड इक्वल, रियल एंड अनइक्वल, आर नॉट रियल, एवढा माहित पाहिजे सर्वांचा। लिहून झाला, एका मिनिटामध्ये तीन सेंटेन्स वाचा। कुत्रा धावल्यासारखा वाचावचा, झाला, हां, त्या लिहून झाला का रे, त्या डिस्क्रिमिनंटमध्ये एक प्रॉब्लेम लिहा, एक कोणता इझी प्रॉब्लेम कॅन्सल करून टाका, तुमच्याकडे इझी प्रॉब्लेम कोणता एक दुसरा लिहू, नाही जागा होईल का, डिस्क्रिमिनंटमध्ये एक सुटलेला आहे का जागा, डिस्क्रिमिनंटमध्ये, डिस्क्रिमिनंटमध्ये आहे का जागा, नाही आहे, तर एका जागा कॅन्सल करा, त्या ठिकाणी लिहायचा, हा थोडा रूट 2x² प्लस 4x 2 रूट 2 इज इक्वल टू 0, याला ॲडजस्ट करा त्या ठिकाणी डिस्क्रिमिनंटमध्ये। अबे जो पहिले क्वेश्चन झाला डिस्क्रिमिनंटचा त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा याला, हा माझ्या नैनामधून सुटला, माझ्या नैनाला दिसला नाही तो, याला हा त्याला सॉल्व्ह करून टाकू आपण, ज्याला लिहा इथे कंपेयरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, वी गेट a इज इक्वल टू रूट 2, b इज इक्वल टू 4, c इज इक्वल टू 2 रूट 2। तो हमें निकालना है डिस्क्रिमिनंट यानी डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वायर माइनस 4ac, तो b का वैल्यू है तुम्हारा कितना है 4, तो यहाँ पे लिखेंगे 4, 4 का स्क्वायर माइनस 4, ए का वैल्यू कितना है रूट 2, सी भी कितना है रूट 2,
हाँ, ट्वाइस रूट 2 है क्या? ट्वाइस रूट 2 झाला लिहिले? बघा आता इकडे डेल्टा इज इक्वल टू याचा स्क्वेअर किती होईल? 16 माइनस 4 चला। हाँ, और अब यहाँ पे देखो रे, ये रूट इंटू रूट इनका रहेगा मल्टीप्लिकेशन। तुम लिखते समय ऐसा डायरेक्शन निकालना, रूट इंटू रूट कोणाकोणाला माहिती आहे रूट इंटू रूट? हात वर करा। रूट इंटू रूट किती होतील म्हणून? रूट इंटू रूट, रूट इंटू रूट म्हणजे रूट 2 इंटू रूट 2 किती होईल? कोणाकोणाला माहित आहे किती होईल? 2। हाँ 2, और बाद में और क्या है? 2, उससे बाद में और 2 है, तो कितना हुआ ये? तो इज इक्वल टू कितना मिलेगा? 0। यहाँ भी 16 और यहाँ भी 16, 16 माइनस 16 0। झाला? हा झाला तुमचा डिस्क्रिमिनंट। अब लिखना है नेचर ऑफ द रूट। चला लिया क्वेश्चन, क्वेश्चन लिया। डिटरमाइन the nature of root, nature of roots of the following quadratic equation, of the following quadratic equation। नंबर फर्स्ट, ट्वाइस वाई स्क्वेयर माइनस 7y प्लस 2, ट्वाइस वाई स्क्वेयर माइनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0। ट्वाइस वाई स्क्वेयर माइनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0। हाँ लिसन, लिहून झाला का रे? हुंडूक द्या भाऊ। हाँ, नेचर ऑफ रूट निकलना है हमें। डिटरमाइन द नेचर ऑफ रूट। नेचर ऑफ रूट हमने कितना लिखा? 2 3 4 कितना लिखा? किती लिहिलो? नेचर ऑफ रूट 3 लिहिले आहेत। पहिला नेचर ऑफ द रूट का लिहिला आहे? अगर डेल्टा का वैल्यू यानी बी स्क्वेअर माइनस 4ac का वैल्यू टनटने इकडे पाच जाय। डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर माइनस 4ac होते आणि बी स्क्वेअर माइनस 4ac म्हणजे डेल्टा। डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर माइनस 4ac। याची जर व्हॅल्यू 0 आली, याची व्हॅल्यू का आली? 0। मी काय बोललो? कोणाकोणाला आवाज गेला? हात वर करा, ज्याला ज्याला आवाज गेला। मी काय बोललो? कोणाकोणाला आवाज गेला? तुषार शेटूले आवाज नाही आला? जिग्नेशले आवाज नाही आला? तुषार शेटूले आवाज नाही आला? तिकडे उभा राहा, आवाज येईल मग। चल इकडे लवकर उभा, चल तिकडे लवकर उभा। बोडन भाऊ तुला आवाज आला? बोडन भाऊ आवाज आला का? नाही आला? चल तिकडे उभा, चल ब्लड सर्क्युलेशन होते उभा राहायला। चल रे भाई सारे तिकडे उभा। काय म्हणलं मी? हाँ, नेचर ऑफ रूट में 3 रूट है, नेचर ऑफ रूट में 3 नेचर ऑफ द रूट है। अगर पहला इफ डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेयर माइनस 4ac इज इक्वल टू 0, डेल्टा का वैल्यू 0 यानी बी स्क्वेयर माइनस 4ac का वैल्यू अगर 0 है तो उसको बोलेंगे द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल एंड इक्वल। सेकंड हमने लिखा इफ बी स्क्वेयर माइनस 4ac ग्रेटर दैन 0, अगर ग्रेटर दैन 0 रहेगा, 0 से ग्रेटर रहेगा तो उसका रूट्स क्या रहेगा? रियल
रियल एंड अनइक्वल, रियल एंड अनइक्वल। फिर अगर बी स्क्वेअर मायनस 4ac का व्हॅल्यू लेस दॅन 0 आणि लेस दॅन 0 कोणाला मला सांगितलं होतं मी, कोणाचा निगेटिव्ह नंबर, जो निगेटिव्ह नंबर रहेगा वो क्या रहेगा लेस दॅन 0, उसको लिखेंगे आर नॉट रियल। म्हणजे एवढा तिथे काहीतरी खाली ठेव लवकर। रियल एंड इक्वल, रियल एंड अनइक्वल, आर नॉट रियल, हे 3 लक्षात ठेवायचे। ओके, तो अब देखो यहाँ पे हम यहाँ पे लिखेंगे कंपेयरिंग विथ ए एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0। इसके साथ कंपेयर करेंगे आणि उभे ठेवी ना दरवाजेच्या वर, we get a is equal to 2, b is equal to -7, c is equal to 2। ये कंपेयर कर दिया हमने। अब हमें निकालना है बी स्क्वेयर माइनस 4ac यानी डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेयर माइनस 4ac झाला इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे -7 याचा होल स्क्वेअर, नंतर -4 याची व्हॅल्यू किती आहे 2, सी ची व्हॅल्यू किती आहे 2, तो माइनस स्क्वेअर यानी कितना होता है 49। मायनसचा स्क्वेअर हा नेहमी प्लस राहील, मायनसचा स्क्वेअर हा नेहमी कसा राहील प्लस। 2 वेळा सांगितलं, तुम्ही 1 वेळा सांगितलं, मी 1 वेळा, निशा का सांगितलं, तिचं नाव लिहून ठेव निशाचं। 4 × 2 16, तो -16, तर 49 मधून 16 गेला तर किती राहिला 33। हे 33 व्हॅल्यू तुम्हाला भेटली कोणाची बी स्क्वेअर मायनस 4ac। आता हे बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे का ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे, काय आहे तो यहाँ पे लिखना, क्या लिखना ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 पेक्षा ग्रेटर आहे ना, मग इथे लिहायचा, मग खाली लिहायचा देअरफॉर, का लिहितो बा रूट्स ऑफ, हाँ सांगा आर, का लिहायचा रियल एंड अनइक्वल। चला लिहा लवकर। सेकंड लिया, सेकंड लिया, एक्स स्क्वेयर माइनस 4x, एक्स स्क्वेयर माइनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0। चला, हाँ नेचर ऑफ रूट में 3 नेचर ऑफ रूट है मेरे प्यारे बुलबुलो एंड बुलबुली। झाला, अंबादेवीचा भूत तिकडे गेला का, अंबादेवीचा भूत गेला त्या साईडले, झाडू आणावं लागेल, तो उतरावा लागेल भूत है ना, सेंद्र बुका लावा लागेल। तो 3 नेचर ऑफ द रूट है, अगर बी स्क्वेयर माइनस 4ac का वैल्यू अगर 0 मिलता है तो उसको क्या बोलेंगे रियल एंड इक्वल। बी स्क्वेयर माइनस 4ac का वैल्यू अगर ग्रेटर दैन 0 मिलेगा तो उसको क्या बोलेंगे, और बी स्क्वेयर माइनस 4ac का वैल्यू अगर क्या मिलेगा लेस दैन 0 तो उसको क्या बोलेंगे आर नॉट रियल। तो मैं इथे लिहितो, लिहा इथे लिहा, कंपेयरिंग विथ ये एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, we get a is equal to 1, b is equal to -4, c is equal to 4। तो वैष्णवी काहून खदरून राहिली रे, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac दिले, मांढरे चुलीवर खदरावले झाला। तो b का वैल्यू है तुम्हारे पास -4, -4 का स्क्वायर -4, ये का वैल्यू है 1,
और c का वैल्यू है 4। माइनस का स्क्वायर ऑलवेज माइनस होगा या प्लस होगा? प्लस। तो यहाँ पे लिखेंगे 16, यहाँ पे -16 इज इक्वल टू 0। तो हमें डेल्टा इज इक्वल टू 0 मिला। डेल्टाची व्हॅल्यू 0 भेटली म्हणजे अजून कोणाची भेटली? बी स्क्वेअर मायनस 4ac। ज्याला 0 भेटला तर नेचर ऑफ द रूट काय राहील सांगा? मग लिहा खाली देअरफॉर हेन्स रूट्स ऑफ quadratic equation are real and equal. रियल and equal. जरा लिहा लवकर. झाला लिहून झाला सर्वांचा? नेक्स्ट लिहा थर्ड लिहा m स्क्वेअर प्लस ट्वाइस m प्लस n, m स्क्वेअर प्लस ट्वाइस m प्लस n इज इक्वल टू 0. हा मी का म्हणलो? असं म्हणलो? बैराऊ काही सांगता. मुक्या बैऱ्याची कथा आहे, सब इथे मुक्या बैऱ्यात बैते. खरा कोण बोलेल? खरा काय बोलेल? रामा थोडं पहा बरं भविष्य या बोर्डाचे. लिहा काय लिहा सांगा? कंपेयरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट a इज इक्वल टू 1. चिरकून सांगत जा काय काय राहील व्हॅल्यू. ते b ची व्हॅल्यू किती राहील रे? आणि c ची व्हॅल्यू 9. चला डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 9. डेल्टा इज इक्वल टू 4 मायनस 36. डेल्टा इज इक्वल टू किती आला रे? मायनस 32. तर हा लेस दॅन 0 का ग्रेटर दॅन 0? मग असा लिहायचा लेस दॅन 0. समजण्यासाठी इथे लिहायचा. हा काय आहे? हा लेस दॅन 0 आहे. हा ब्रॅकेट साईडला लिहून ठेवायचा समजण्यासाठी. लेस दॅन 0 आहे. मग खाली का लिहाल मग आन्सर मध्ये? हा हेन्स रूट्स ऑफ quadratic equation are not real. जर हा असा सेंटेन्स नाही लिहिले ना तुम्ही, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल किंवा रियल अँड अनइक्वल, त्याच्यामधला 1 मार्क गेला. हे लक्षात ठेवायचं. तो यहाँ पे मार्किंग रहती है, यहाँ पे मार्क रहेगा. त्यामुळे हा सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. चला तर याच्यावरचा होमवर्क लिहा. नेचर ऑफ रूटवर नेचर ऑफ रूटचा होमवर्क लिहा. टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. नंतर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 9 इज इक्वल टू 0. 9 -9 आहे. -9 इज इक्वल टू 0.
दोन होमवर्क याचे सॉल्व करायचं. होमवर्क दिलो याच्यावरचा. याच्यावरचा थोडा डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व करून टाकून त्या दोघांसाठी जागा सोडून द्या. √3x² प्लस ट्वाइस √3x प्लस √3 इज इक्वल टू 0. लिहून झाला सर्वांचा. हाँ लिख दो ना. कंपेयरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट a इज इक्वल टू √3. b ची व्हॅल्यू किती आहे रे? 2√3. c ची व्हॅल्यू √3. कोणाची व्हॅल्यू काढा आता? डेल्टा म्हणजे कोण? b² मायनस 4ac. चला व्हॅल्यू पुट करा. b ची व्हॅल्यू 2√3 मायनस 4. a ची व्हॅल्यू √3. c ची व्हॅल्यू √3. तो डेल्टा इज इक्वल टू, हाँ बाद में लिखना, ओए हाँ यहाँ पे देखो दोनों का स्क्वायर है. 2 का भी स्क्वायर और √3 का भी स्क्वायर. 2 का स्क्वायर होगा 4. इसका हुआ इनटू रूट का स्क्वायर. रूट का स्क्वायर तो इसका मतलब रूट भी कैंसल और स्क्वायर भी कैंसल. रूट का स्क्वायर इसका मतलब रूट भी कैंसल और स्क्वायर भी कैंसल का मतलब संचय. का म्हणलो रे? क्लास सुटल्यानंतर या सेंटेन्सला 11 वेळा म्हणायचं इथे. ओके हां मोजत राहशील 11. हाँ तो जहाँ पे रूट और स्क्वायर रहेगा, जहाँ पे रूट और स्क्वायर रहेगा तो रूट भी कैंसल. परदूप उभा राहून सांग. का बोललो सांगा. उभा राहशील पाय इकडे. तो रूट भी कैंसल और स्क्वायर भी कैंसल. तो यहाँ पे हम लिखेंगे 3 माइनस 4 इंटू अब रूट इंटू √3 इंटू √3 है ना. √3 इंटू √3. रूट संची इंटू रूट संची संची है ना. रूट संचा इंटू रूट संचा संचा. रूट संचे इंटू रूट संचे संचे. 11 वेळा उभा राहशील संचे. किती वेळा उभा राहशील? 11 वेळा. उभा राहायचा खाली बसायचा, उभा राहायचा खाली बसायचा, उभा राहायचा खाली बसायचा. हे पनिशमेंट आज तुला. हां का कराल ते? का करायला सांगशील? 11 वेळा उभी राहील. पण उभी राहशील ना बसशील, उभी राहशील ना बसशील. हां पनिशमेंट है तुझी. बघा इकडे. तो यहाँ पे क्या लिखेंगे 3
डेल्टा इज इक्वल टू 12 मायनस 12, तो डेल्टा इज इक्वल क्या हुआ 0. डेल्टा म्हणजे कोणाची व्हॅल्यू, डेल्टा म्हणजे कोणाची व्हॅल्यू -4ac 0 आली. मग काय लिहायचा रूट रियल अँड लिहा. hence roots of quadratic equation are real and equal. झाला. हां, तर तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, बंद कर.